जंगलातील नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने आणि भक्ष्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे बिबट्यांचा शहराकडे व ग्रामीण वस्त्याकडे वावर वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। अलीकडच्या काळात अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वनक्षेत्रात झपाट्याने होणारी वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि मानवी अतिक्रमण यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत। परिणामी अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत। शहराच्या उपनगरांमध्ये तसेच शेतजमिनीच्या परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तज्ज्ञांच्या मते वन्यजीवन आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगलांचे संवर्धन, वनक्षेत्राचा विस्तार आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा भविष्यात अशा घटनांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यातच शहरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी संगमनेर नाका परिसरातील अमरधाम येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला असताना गुरुवार दिनांक 4 जून रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मातोश्री चांडक कन्या विद्यालय परिसरात बिबट्याचे दर्शन घडले। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। शाळेच्या आवारात बिबट्या दिसताच शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसराला संरक्षणात्मक घेरा घालण्यात आला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तात्पुरती रिकामी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच घटनास्थळाजवळ गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे। बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरा व आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान बिबट्याच्या हालचालींवर वन विभागाचे पथक बारकाईने लक्ष ठेवून असून त्याला पकडण्यासाठी मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे। या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। अंदाजे 2 वर्ष वयाचा बिबट्या या ठिकाणी दिसून आल्याने त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून आली आहे। गर्दीमुळे रेस्क्यू ऑपरेशनला काही प्रमाणात अडथळा निर्माण होत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। SN न्यूजसाठी आदित्य हटकर।